नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं बाळासाहेब दुधाळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहत असतो। तुम्ही पाहताय हे जे कुक्कुटपालन आणि शेळीपालन फार्म जे आहे ते आपलं स्वतःच आहे। तर मित्रांनो, या फार्मवरती आपल्याकडे सध्या 10+100 कोंबड्याचं हे फार्म आहे। तर मित्रांनो, याआधी आपल्याकडे 25 शेळ्या आणि 200 कोंबड्या होत्या। तर मित्रांनो, आपण काय करत असतो की आपल्याकडं जे कोंबड्यांसाठी जे गिराईक येतं ते आपण वापस पाठवत नाहीत, कारण गिराईक आपल्याकडे अपेक्षेने येतं। त्यामुळं आपण काय केलेलं आहे, जसं गिराईक येईन तसं त्या कोंबड्या आपण विक्री केलेल्या आहेत आणि सध्या आपल्याकडे जवळपास एक 60 ते 70 कोंबड्या शिल्लक आहेत। त्या पण प्युअर गावरान जातीच्या पाहू शकता मित्रांनो। आणि ह्या ज्या शेळ्या आहेत, शेळ्या पण आपल्या प्युअर गावठी आहेत। पहा, हे जे आपलं शेळीपालन आणि कुक्कुटपालनचं जे फार्म आहे ते ओरिजिनल गावठी आहे। पहा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे की कोंबड्या आणि शेळ्या हे फार्म तुम्ही असं एकत्रित करू शकता। तर मित्रांनो, याचं कारण असं आहे की आपण समजा शेळ्यांना जे खायला टाकतो ते खायला टाकलेलं खाद्य जे असतं साईडला जर खाली जर पडलं तर ते आपलं असं वेस्टेज जातं, आपण त्याला उकांड्यावरती टाकतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर कोंबड्या असतील तर कोंबड्या ते खाद्य उकांड्यावरचं उचलून खातात किंवा खाली पडलेलं खाद्य ते पण खात असतात। त्यामुळं ते वेस्टेज न जाता त्यामधून आपले 2 पैसे उभा राहतात। या हेतूने आपण हे एकत्रित फार्म केलेलं आहे। आणि मित्रांनो, यामध्ये कुठलीही अडचण येत नाही। गावरान कोंबड्या असल्यामुळं ह्याचा जो वास असतो तो वास येत नाही, म्हणजे त्यांच्या विष्ठेचा वास अजिबात येत नाही। आपण बघतो बॉयलर पोल्ट्रीचा जो म्हणजे घाण स्मेल असतो तो येत असतो, तसा या गावरान कोंबडीचा तुम्हाला फार्मवरती कुठलाही वास वगैरे येणार नाही। आणि तुम्ही जे शेळ्यांना खायला टाकता तेच खाद्य कोंबड्याही खात असतात आणि तुम्ही शेळ्यांसाठी जे पाणी ठेवतात तेच पाणी कोंबड्याही पितात। विशेष म्हणजे यांना कुठलाही एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही। फक्त राहिला प्रश्न त्यांच्या कोंबड्याला जो रात्री कोंडण्याचा, त्यासाठी एक छोटंसं शेड आणि अलगचं शेड हे शेळ्यांसाठी। तर मित्रांनो, असं फार्मची सुरुवात तुम्ही करू शकता एकदम छोट्या खाणी। तुम्ही सुरुवातीला 10 शेळ्या प्लस तुम्ही 10-20 कोंबड्या त्यामध्ये सोडू शकता। तुम्हाला जसा जसा या कोंबड्यांचा अनुभव येईल, जसं जसं तुम्हाला प्रॉफिट राहील त्यानुसार तुम्ही हे वाढवू शकता। तुम्हाला पाहिजे तेवढं विस्तीर्ण प्रकारचं हे कुक्कुटपालन आणि शेळीपालन फार्म तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, विशेष म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फार्म करता त्यावेळेस तुमच्या फार्मच्या आतमध्येच जो शेळ्यांचा लेण्यांसाठी उकांडा आपण तयार करणार आहोत तो आतमध्येच करायला पाहिजे। कारण तुम्ही पाहू शकता जे लेंड्या असतात त्या लेंड्या आपण शेतामध्ये टाकल्याच्यानंतर शेणखत म्हणून त्या लेंड्याला म्हणजे त्या मातीमध्ये मिसळायला जवळपास 2-4 वर्षे लागतात। तर मित्रांनो, त्या जर तुमच्या फार्मवरती तुम्ही जर उकांडा आतमध्ये जर केला तर कोंबड्या ती लेंडी फोडतात आणि फोडून त्याचं त्या आतमध्ये जे त्यांना खाण्याजोग आहे ते खातात। आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता इथं आपला उकांडा पूर्णपणे मातीसारखं त्याचं पीठ केलेलं आहे। हा फायदा आहे कोंबडी पालनचा। तर मित्रांनो, असं फार्म तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभारू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हे कुक्कुटपालन आणि शेळीपालन फार्म कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो। आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। राम राम।